स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. आज परत एकदा कमी बोलायला शिकूया या सिरीजमधला तिसरा भाग घेऊन आले. बरं हा शेवटचा भाग असणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. दुसरे टॉपिक्स आणणार आहे मी, त्यामुळे आज ना म्हणजे काही सांगणार नाही आहे बरं का. मी तुम्हाला आज सांगणार, शिकवणार किंवा आज काही सल्ला वगैरे देणार नाही आहे. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, ठीक आहे. आजचा व्हिडिओ ॲक्च्युली वेगळा आहे कारण मागचे 2 व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये बरंच काही मी तुमच्याशी बोललेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की आजचा हा व्हिडिओ जो आहे ना, या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी काय गोष्ट नक्की सांगायची आहे आणि काय करायला हवं आणि शेवटचा टप्पा, अशा पद्धतीने हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर शेवटी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, ठीक आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज कमी बोलायला शिकूया या सिरीजचा तिसरा भाग घेऊन आले आहे. आता जसं सांगितलं मी की भाग म्हणजे परत खूप मोठं लेक्चर नाही आहे, पण आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही, काही फक्त काही प्रसंग सांगणार आहे. कारण कधीकधी एक छोटा अनुभव 1000 सल्ल्यांपेक्षाही जास्ती काही शिकवून जातो, ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐका. चला सुरू करूया आपण. आपल्या आयुष्यात आहे ना, आपल्याला एक सवय असते. आपल्याला वाटतं समोरचा आपल्यासारखाच आहे, आपल्यासारखाच असेल, म्हणूनच आपण मन मोकळं करत राहतो. घरातलं सांगतो, मुलांबद्दल सांगतो, नवऱ्याबद्दल सांगतो, सासूबद्दल सांगतो, नंदेबद्दल सांगतो, जावेबद्दल सांगतो, बरंच काही, पैशांबद्दलही सांगतो, स्वप्नांबद्दलही सांगतो, अरे बरंच काही. आणि अजून बरं का, सगळंच सांगत बसले तर तेच बोलत राहील मी. पण काही दिवसांनी लक्षात येतं की तीच गोष्ट तिसऱ्या व्यक्तीकडून परत आपल्या कानावर येते. होतं की नाही मला सांगा कमेंटमध्ये बरं का. तेव्हा दुःख एका गोष्टीचं नसतं, तर दुःख असतं विश्वास गमावण्याचं, विश्वास तुटल्याचं. बरोबर, खरं आहे की नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपल्या मनाची नसते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं पुस्तक उघडून दाखवायची गरज नाही. काही पानं फक्त स्वतःसाठी ठेवायची असतात, खरंच स्वतःसाठी ठेवायची असतात. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. समजा तुम्ही एखादं नवीन काम सुरू करणार आहात, बरोबर. आजकाल आपण बायका करतच असतो, मी आज हा बिझनेस करेल, ते करेल, हे करेल, ते करेल, बरंच काही आपण ठरवत असतो. खूप उत्साहात तुम्ही 10 लोकांना सांगता. त्यातला एक म्हणतो, अगं हे खूप अवघड आहे. दुसरा म्हणतो, यात काहीच भविष्य नाही, किंवा यात काहीच शक्य नाही, किंवा हे नक्की होईल का, जमेल का, तुझे घरचे ऐकतील का. तिसरा म्हणता, अगं हे कुठे जमणार आहे तुला, घर पोरं हे ते कसं जमणार आहे तुला. आणि नकळत तिथेच तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा उत्साह सगळं पाण्यात मिळून जातं, बरोबर. पण जर तुम्ही आधी शांतपणे स्वतः त्यावर काम केलं, स्वतः त्याच्यावर विचार केला आणि नंतर त्याचा परिणाम जेव्हा येत आहे तेव्हा दाखवलं, तर कदाचित त्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत ना, त्या नकारात्मक शब्दांचं वजन जे आहे ना, ते तुम्हाला जाणवलं नसतं आणि तेव्हाच तुम्ही खचून गेला नसता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की अगं मी हे करू का, मग हे कसं करायचं का, पेक्षा मी हे केलंय असं करणं कधीही चांगलं. आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगते. कधी लक्ष दिलंय का बघा, भांडणात जिंकण्यासाठी आपण किती बोलतो, बापरे हे असं, हे तसं, तुझं हे तूच केलं, तसंच झालं. एक शब्द, मग दुसरा, मग तिसरा आणि शेवटी विषय संपतो. पण नातं तुटलेलं असतं, बरोबर. नंतर शांत झाल्यावर वाटतं, मी त्यावेळी थोडं शांत राहिले असते तर, किंवा हा शब्द बोलले नसते तर,
थोडी गप्प राहिले असते तर. काही वेळा नातं वाचवण्यासाठी सुद्धा शेवटचं वाक्य न बोलणं जास्ती गरजेचं असतं, कारण त्याचाच आपल्याला पश्चाताप होतो. आणि खरं तर हे फक्त घरातच नाही बरं का, ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये, मैत्रिणींमध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, सगळीकडे लागू पडतं. अगदी भाजीवाल्याकडे सुद्धा एखाद्या दुकानात गेल्यावर सुद्धा. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करायची गरज नाही. काही लोक तुम्हाला समजूनच घेणार नाही, म्हणजे ते लोक तुम्हाला वेड्यातच काढतील. मग त्याच्यासमोर 1000 शब्द खर्च करण्यापेक्षा आपली शांतता जपणं जास्त फायद्याचं असतं, बरोबर? कारण उगाचचे वाद विवाद, भांडण तंटे, त्यापेक्षा बाबा हे तुझं तू, हे माझं मी, बस, दॅट्स इट. बरोबर. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलंय का की जी लोक स्वतःबद्दल सतत बोलत असतात, मी असं, मी तसं, मी तेच, म्हणजे खूप असं असतं, आपण थोड्या वेळाने कंटाळून जाता का, किती बोलतेस, किती स्वतःबद्दल बोलतेस, बरोबर? पण जे लोक कमी बोलतात, शांतपणे ऐकतात, त्यांच्याशी पुन्हा पुन्हा बोलावंसं वाटतं. अगं ती आली होती ना तुझी मैत्रीण, छान होती, अगदी मोजकं बोलायची पण छान बोलायची, बरोबर? ती लोक आठवणीत राहतात, खरं आहे. आणि ती लोकांना अशी मनातून जात नाही, हवीशी वाटतात, आवडतात, बरोबर? कारण प्रत्येकालाच ऐकून घेणारी व्यक्ती आवडते असं नाही, बरोबर? त्यामुळे कमी बोलणं म्हणजे फक्त शब्द कमी करणं नाही, तर अगदी समोरच्यालाही बोलण्याची जागा देणे किंवा दुसऱ्यालाही बोलू देणे, खरं तर, बरोबर? ते गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणी आहेत अशा, माझ्याही ओळखीतल्या आहेत, माझ्याही संपर्कातल्या लोकांबद्दल मी सांगते. मी काही सांगायला लगेच त्या टॉपिक रिलेटेड तेच बोलत असतात, तेच म्हणजे त्या टॉपिकला तो शब्द पकडला की त्यालाच रिपीट, म्हणजे कट करतात आपल्याला मध्ये, असं असतं. अच्छा, तर आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया आपण. आजचा दिवस संपेपर्यंत आहे ना, एक नियम पाळायचा आहे, तुम्ही सगळ्यांनी पाळायचा आहे. अगदी तुमच्या ताईचा शब्द आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीवर लगेच उत्तर द्यावं असं वाटेल ना, तेव्हा आधी मनात 5 पर्यंत मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, बस. आणि मग स्वतःला विचारायचं, हे बोलणं खरंच गरजेचं नव्हतं, त्यामुळे मी बोलले नाही, आणि उत्तर होच असतं, बरोबर? म्हणजे शांत करून घ्यायचं स्वतःला. पण जर फक्त राग, अहंकार, खूप काही असेल किंवा सवय म्हणून बोलत असाल तर त्या क्षणी शांत राहून बघा, ठीक आहे? संध्याकाळी लगेच तुम्हाला फरक जाणवेल. लगेच आल्या नवऱ्यावर हे असं, हे तसं, मुलांवर असं तसं करू नका, ठीक आहे? मी स्वतः पण प्रॅक्टिस करतेच, म्हणजे ॲक्च्युली, म्हणून सांगते. आणखीन एक छोटंसं काम करायचं आहे. आजपासून एक वही ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 ओळी लिहायच्या आहेत. आज मी कुठे शांत राहिले, आज कुठे मी न बोलायला हवं होतं. फक्त हे 7 दिवस लिहायचे आणि मला फोटो पाठवायचा आहे व्हॉट्सॲपला, ठीक आहे? माझा व्हॉट्सॲप नंबर मी खाली देत आहे, मला फोटो पाठवायचा. 7 दिवस लिहायचं. एक छोटी वही करायची, डायरीसारखी छोटीशी. आज मी कुठं शांत राहिले आणि कुठे मला बोलायला नको होतं आणि मी तिथं बोलले, असं माती खाल्ली, असं मला लिहून 7 दिवसाचा लेखाजोखा मला पाठवायचा व्हॉट्सॲपवर, ठीक आहे? आणि मला खात्री आहे तुमच्यातला बदल तुम्हालाच जाणवेल, बरोबर? ठीक आहे? कारण बदल मोठ्या गोष्टींनीच होत नाहीत, तर छोट्या छोट्या सवयींनी सुद्धा होतो. आणि शेवटी एक विचार मनात ठेवून हा व्हिडिओ संपवते. शब्द एकदा बाहेर गेले की ते परत येत नाहीत, पण न बोललेले शब्द कायम आपल्या नियंत्रणात असतात. म्हणून आपल्या शब्दांची किंमत ठेवा. प्रत्येकाला सगळं सांगू नका, प्रत्येक वादात उत्तर देऊ नका, प्रत्येक टोमण्यावर प्रतिक्रिया करत बसू नका. काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठा निर्णय लागत नाही, तर फक्त योग्य वेळी शांत राहण्याची गरज आहे, ठीक आहे? आता तुमच्यासाठी आजचा अजून एक प्रश्न.
तुम्ही अशी कोणती गोष्ट आहे का जी आधी सगळ्यांना सांगायच्यात, अगदी सगळ्यांना, पण आता स्वतःपुरती ठेवायला शिकला आहात? म्हणजे आधी आईला सांग, बहिणीला सांग, मावशीला सांग, हिला सांग, तिला सांग असं करायच्या, आणि आता तुम्ही नाही सांगत. आता तुम्ही स्वतःपुरती ठेवता. अशी कुठली गोष्ट आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे? किंवा अजून एक गोष्ट, तुम्हाला जास्त बोलण्याची सवय आहे का की जास्त ऐकण्याची? म्हणजे तुम्ही शांत व्यक्ती आहे का की तुम्ही बडबड बोलणारी व्यक्ती आहे? हेही मला सांगा, ठीक आहे? सो हे दोन्हीपैकी एक उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे आणि तुमचं नाव आणि गाव लिहायचं आहे बरं का. मला तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतील आणि तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्या महिलेसाठी नक्कीच ती छान मदत करू शकेल. त्यामुळे नक्की कमेंट करा, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अशाच मनापासूनच्या गप्पांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, कमी बोलणं ही शिक्षा नाही, ती स्वतःला दिलेली एक सुंदर भेट आहे. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.